पहा आता आपण आज शिकणार आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय लक्षात घ्यायचं इथं नॅचरल नंबर्स म्हणजे काय, ठीक आहे. त्यानंतर होल नंबर्स, इंटेजर्स आणि रॅशनल नंबर्स आणि त्यानंतर इरॅशनल नंबर्स. तर सर्वप्रथम आपण पाहूया काय नॅचरल नंबर्स म्हणजे काय. नॅचरल नंबर्स म्हणजे काय नैसर्गिक संख्या. काय होते नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तू मोजण्यासाठी जे नंबर्स वापरले जातात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स म्हणतात. जसं की आहे 1 आहे 2 आहे 3 4 5 6 आणि याच्या पुढे अनंत म्हणजे नैसर्गिक संख्या. पहिली नैसर्गिक संख्या ही 1 आहे आणि शेवटची संख्या नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. वी कांट टेल द लास्ट नंबर ऑफ नॅचरल नंबर्स and we can tell first number of natural number is 1, right? तर पहिल्या नैसर्गिक संख्या ही 1 आहे पण शेवटची संख्या सांगता येत नाही. त्यानंतर होल नंबर्स आहे. होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. याचा अर्थ काय होते पूर्ण संख्या. आणि याचा काय होते नॅचरल म्हणजे नैसर्गिक संख्या, ठीक आहे. तर होल नंबर्स म्हणजे काय तर काय केलं याच्यामध्ये या नैसर्गिक संख्यामध्ये एक संख्या ऍड केली आहे. ती कोणती 0 हा नंबर्स या नॅचरल नंबर्स मध्ये ऍड केल्यानंतर जो समूह तयार होतो तो कशाचा तयार होतो होल नंबर्सचा म्हणजे पूर्ण संख्येचा. बरोबर. फक्त याच्यामध्ये काय ऍड केलंय 0 म्हणजे पहिली संख्या कोणती आहे 0 आहे पण शेवटची संख्या सांगता येते का आपल्याला नाही. 0 1 2 3 4 5 6 याच्या पुढे सांगता येत नाही. त्यानंतर आहे इंटेजर्स. तर इंटेजर्स मध्ये काय केलं जो होल नंबरचा हा जो ग्रुप होता या ग्रुप मध्ये काय केलाय आणखी एक ग्रुप ऍड केला. तो पार्ट कोणता आहे -1 -2 -3 -4 -5 -6 अनंत. शेवटची संख्या सांगता येते का नाही. आणि याच्यामध्ये सुद्धा शेवटची संख्या सांगता येत नाही, ठीक आहे. तर हे आहे इंटेजरचा ग्रुप. तर यामध्ये एक लक्षात ठेवायचं आपल्याला की 0 पेक्षा ह्या ज्या संख्या असतात ह्या लहान असतात आणि इकडे जाताना राईट साइडला जाताना ह्या संख्या वाढत जातात आणि इकडे जाताना म्हणजे लेफ्ट साइडला जाताना काय होतात संख्या लहान होतात कमी होतात, ठीक आहे. आता त्यानंतर आहे रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय होते रॅशनल नंबर होते परिमेय संख्या. काय होते परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय होते याच्यामध्ये p/q राहतो म्हणजे एक अंश असतो न्यूमरेटर आणि दुसरा असतो छेद. याला डिनोमिनेटर म्हणतात, ठीक आहे. मग इथं एक अट सांगितली आहे हे जे p/q आहे हा p/q स्टार्ट सर स्टार्ट. हा तर रॅशनल नंबर म्हणजे काय लक्षात ठेवा याच्यामध्ये p आणि q राहतो. p हा अंश आहे आणि छेद हा काय q आहे. तर एनी इंटिजर्स म्हणजे कोणताही इंटिजर राहते याच्यामध्ये फक्त जो q आहे ना हा q इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे आपल्याला. म्हणजे हा 0 नसला पाहिजे. q जो आहे हा 0 नसला पाहिजे म्हणजे छेद हा 0 नसला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल घेतलं तर समजा हा 1 आहे तर हा 1 रॅशनल नंबर आहे का नाही आहे का कारण याच्या खाली काय असते 1 असते. हा म्हणजे 1/1. आता कोणतीही संख्या आपण घेतली हा 5 आहे तर हा रॅशनल नंबर आहे का आहे कारण याच्या खाली काय आहे 1 आहे. एखादी संख्या घेतली समजा 6/2 तर ही रॅशनल नंबर आहे का आहे पण रॅशनल नंबर आहे कारण इथं 2 आहे. आपल्याला काय पाहिजे नाही 0. जर 0 असला समजा तर 3/0 आहे तर ही रॅशनल नंबर आहे का दिस इज नॉट रॅशनल नंबर. तर आता एवढं समजलं तुम्हाला रॅशनल नंबर आहे किंवा नाही कोणती संख्या. तर त्यानंतर आपण शिकू आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे टर्मिनेटिंग रॅशनल नंबर रॅशनल नंबर आणि दुसरा आहे नॉन रिपीटिंग रिकरिंग किंवा याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. काय म्हणतात नॉन टर्मिनेटिंग, ठीक आहे. तर याच्यामध्ये समजा आपण घेतला 5/4, ठीक आहे. तर याचं आपल्याला डेसिमल फॉर्म काढायचा आहे. काय काढायचं आहे डेसिमल फॉर्म.
ठीक आहे. पण डेसिमल फॉर्म काढताना याचं उत्तर काय ते बघू आपण. 5 ला काय कशाला भागावं लागेल? 4 ने. 4च्या टेबल मध्ये 5 आहे का? नाही, पण त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे ना. 4 1 जा 4. ओके. 5 मधून 4 गेला 1 राहिला. इथं आला पॉइंट आल्यावर इथं काय येते? 0. 4 काय 2 जा 4 2 जा 8. 10 मधून 8 गेला 2 राहिला. आता काय घेतो आपण? 0 घेतो है ना. 4च्या टेबल मध्ये 20 किती नंबरला आहे? 4 5 जा 4 5 जा 20. 4 5 जा 20. बरोबर. हा, आणि 20 मधून 20 गेले 0 राहिला. इथं रिमाइंडर काय राहिला? बाबा रिमाइंडर काय राहिला? 0. रिमाइंडर जेव्हा 0 राहते, ठीक आहे, रिमाइंडर जेव्हा 0 राहते तेव्हा त्याचा जो हा रॅशनल नंबर आहे तो कोणता आहे? टर्मिनेटिंग आहे. कोणता आहे? टर्मिनेटिंग. रिमाइंडर जेव्हा 0 असेल तेव्हा रॅशनल नंबर हा टर्मिनेटिंग रॅशनल नंबर असतो. ठीक आहे. याचं उत्तर काय झालं? 1.25. 1.25. स्टॉप कर. आता आपण पाहणार आहोत नॉन टर्मिनेटिंग. ठीक आहे. तर याच्यामध्ये 7/6 ही एक संख्या घेऊ आपण. आता 6 ने भागायचं आपल्याला. कशाला? 7 ने. 7 ला 6 ने 7 ला भागायचं. आता 6च्या पाड्यामध्ये 7 आहे का? नाही. लहान संख्या आहे 6. 6 1 जा 6. हां, 7तून 6 गेले राहिला किती? 1 राहिला. आता काय करतो आपण? पॉइंट घेतो. पॉइंट मध्ये इथं 0 आला. हां, 6 चा साइन दोन्ही 12 मोठे होतात. तर 6 1 6. उरला किती? 10 मधून 6 गेले 4 राहिले. ठीक आहे. मग आता पुन्हा आपण 0 देऊन देऊ इथं. 6च्या पाड्यात 4 येत नाही. मग आपण 0 टाकला. 6 झाला 40. 6च्या पाड्यामध्ये 40 आहे का? मग 6च्या पाड्यामध्ये 40 नाही. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 6 6 36. बरोबर. 6 6 36. आता 40 मधून 36 गेले किती राहिला? 4. तर 4 आले. ठीक आहे. पुन्हा 40. पुन्हा 0 दिला आपण. पुन्हा 40 झाले. पुन्हा 6च्या पाड्यामध्ये 40 नाही आहे, 36 आहे. 6 6 36. पुन्हा उरले 4. पुन्हा 4 आला. पुन्हा आपण काय केलं? 0 दिला. पुन्हा 40 झाला. 6 6 36. पुन्हा उरले किती? 4. पुन्हा 40 झाला. पुन्हा 6 6 36. हे जे चक्र आहे हे काय होते? चालूच राहते. पुन्हा रिपीट होते. म्हणून याला याला म्हणतात रिकरिंग. पुन्हा येते. ठीक आहे. आवर्ती, याला मराठीमध्ये आवर्ती म्हणतात. रिकरिंग म्हणजे नॉन टर्मिनेटिंग. काय म्हणतात? नॉन टर्मिनेटिंग म्हणजे थांबत नाही. थांबते का? थांबते का? नाही. आपला जर रिमाइंडर इथं 0 आला तर इथं आला का? नाही. हा टर्मिनेटिंग होते म्हणजे स्टॉप होते. इथं स्टॉप झाला. बरोबर. 2 5 5च्या पुढे आहे का? नाही. कारण इथं 0 आला होता. पण इथं काय झालं? इथं संख्या 6 6 6 6 6 चालूच राहणार आहे. बरोबर. मग आपण चालूच राहणार आहे त्यासाठी आपण काय देणार आहोत? नंतर पॉइंट. डॉट डॉट डॉट. या डॉटचा अर्थ काय आहे की हे जे 6 आहेत ते 6 चालूच राहणार. रिपीट होत आहे. 6 रिपीट होत आहे. मग याचं उत्तर कसं लिहायचं? तर याचं उत्तर लिहायचं हे 1.1 आणि या 6 लिहायचा. 6च्या डोक्यावर लिहायचं एक पॉइंट द्यायचा. म्हणजे याचं उत्तर आन्सर आहे 1.16 आणि याच्या डोक्यावर काय? पॉइंट. हे याचा आन्सर आहे. याचा अर्थ की हा 6 रिपीट होत आहे. 6 रिपीट होत आहे. आणि हा जो एक्झाम्पल आहे हा आपला कशाचा आहे? नॉन टर्मिनेटिंग किंवा रिकरिंग. लक्षात आलं? यस सर. हा, स्टॉप. पहा, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आपल्याला काय करायचं आहे? याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पण कन्वर्ट करायसाठी आपल्याला काय करावं लागते? या छेदाने अंशाला भागावं लागते. ठीक आहे. मग आपण भागून घेऊ. ठीक आहे. 7 ला कशाला भागायचं आहे? 4 ने भागायचं 7 ला. मग 4च्या पाड्यामध्ये 7 आहे का? नाही. मग 7 पेक्षा लहान आहे संख्या कोणती? 4च्या पाड्यात 4 1 4. आणि 7तून 4 गेले राहिले किती? 3. आता संख्या संपल्या. संख्या संपल्यानंतर आपण काय करतो? पॉइंट घेतो. पॉइंट घेतल्यानंतर इथं काय करतो? 0 दिला. 30 झाले. आता 4च्या पाड्यामध्ये 30 आहे का? नाही. पण त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे. कोणती आहे? 4 7
28. किती येते 4 7 28. 30 मधून 28 गेले. किती राहतात 2. आता इथं 2 आहे. पुन्हा काय आपल्याला लागेल, आपल्याला 0 घ्यावं लागेल. आता 20 झाला. 7च्या बळामध्ये 20 पेक्षा लहान संख्या 4च्या बळामध्ये 20. 4 पंच 20. 4 पंच 20. तर पूर्ण भाग गेला का? हो, पूर्ण भाग गेला. कारण रिमाइंडर किती उरलं? 0. मग जेव्हा रिमाइंडर 0 उरते तेव्हा जो आपला आपण हा जो नंबर आहे, हा नंबर कोणता आहे? टर्मिनेटिंग रॅशनल नंबर आहे. कोणता आहे? टर्मिनेटिंग रॅशनल नंबर. कारण तो इथं स्टॉप झाला. बरोबर. याचा आन्सर काय आलं? 1.75. 1.75. तर इथं रिमाइंडर 0 आहे. मग या 1.75 ला आपण नॉन टर्मिनेटिंग पण लिहू शकतो. कसं लिहू शकतो? म्हणजे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म कॅन बी रिटर्न ॲज नॉन टर्मिनेटिंग फॉर्म. कसं पण? तर याला काहीच नाही, आता याच्या पुढे 0 देऊन द्यायचा. 1.75 याच्या पुढे 0 द्यायचा आणि याच्या डोक्यात रेष मारायची. ठीक आहे. हां, याला हे असं आपण कन्वर्ट करू शकतो. कोणतीही संख्या असो, फक्त त्याला 0 द्यायचा. झाला याचा आपला आन्सर. म्हणजे नॉन टर्मिनेटिंग हा नंबर आहे. समजलं एवढं? ठीक आहे. इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर म्हणजे काय? अपरिमेय संख्या. पहिली आहे आपली रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या. आता आहे इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय. अपरिमेय. पहिली होती परिमेय, आता आहे अपरिमेय. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय? ॲन इरॅशनल नंबर इज अ नंबर. असा नंबर असतो हा अपरिमेय संख्या. एक अशी संख्या असते दॅट कॅनॉट बी रिटर्न इन द फॉर्म p/q. म्हणजे आपल्या रॅशनल नंबर मध्ये p/q होता. बरोबर. एक अंशाने छेद. पण इथं अंशाने छेद नसतो. तर इथं काय असते? इथं असते हे असं आन्सर असते याचं 1.41421356. म्हणजे हा इथं अनंत आहे. म्हणजे इथं रिपीट होत नाही. मगाची जी संख्या होती आपली 1.16 आणि 666 असं येत होतं उत्तर आन्सर. बरोबर. आणि नंतर आपण याचा आन्सर फायनल आन्सर काय काढलं होतं? 1.16 च्या डोक्यावर काय? पॉइंट. ठीक आहे. किंवा मग एखादी संख्येचा आन्सर असं येऊ शकते. कसं? पहा 2.162 पुन्हा 162 162 162. मग याचा आन्सर कसं लिहितो आपण? फायनल आन्सर असं लिहितो 2.162. तर इथं ग्रुप काय झालाय? डबल पुन्हा पुन्हा रिपीट आलाय. 162 162 राईट. रिपीट आला तेव्हा आपण याच्या डोक्यावर काय करतो? अशी रेष देतो. याला म्हणतात, हा पण काय आहे? रिपीटिंग आहे. रॅशनल नंबर आहे ना. कोणता आहे? रॅशनल नंबर आहे. पण याचं उत्तर कसं येते? याचं उत्तर पुन्हा पुन्हा रिपीट ग्रुप येत नाही आणि नंबर सुद्धा रिपीट येत नाही. वेगवेगळा येते. 4 1 4 2 1 3 5 6 म्हणून पुन्हा 6 5 2 3 वेगवेगळे नंबर्स येत राहतात. म्हणजे नेव्हर एंड्स. एंड होते का? नाही. किंवा रिपीट होते का? नो रिपीटिंग. ठीक आहे. रिपीट पण होत नाही. हे झालं कशाचा आन्सर आहे? √2 म्हणजे वर्गमुळात 2 चं हे उत्तर आहे. जसं आपण फॉर एक्झाम्पलचं म्हटलं तुम्हाला √4 आहे. याचा आन्सर काय येते? याचा वर्गमूळ सांगा. 4 चं वर्गमूळ. 4 चं वर्गमूळ. 2 चा वर्ग काय होते? 4. 4 चं वर्गमूळ किती? 4 चं वर्गमूळ 2. मूळ है ना. मूळ. काय हे आता समजा म्हटलं मी तुम्हाला 3 चा वर्ग किती येते? 9. 9 चा वर्गमूळ म्हटलं किती येते? 3 येते. समजलं? 4 चा वर्गमूळ 2 आहे. वर्गमुळात 4 चं उत्तर 2 आहे. मग वर्गमुळात 2 चं उत्तर हे आहे. समजलं का? म्हणजे ज्याचं वर्गमूळ निघत नाही. कशा कशाचं वर्गमूळ निघते? हे बघा इकडे 1 चा वर्ग किती आहे? 1 आहे. 2 चा वर्ग किती आहे? 4 आहे. 3 चा वर्ग काय आहे? 9 आहे. 4 चा वर्ग किती आहे? 16 आहे. 5 चा वर्ग किती आहे? 25 आहे. मग आता 1 चा वर्गमूळ 1 आहे. 4 चा वर्गमूळ 2 आहे. 3 चा वर्गमूळ 9 चा वर्गमूळ 3 आहे. 16 चा वर्गमूळ 4 आहे. 25 चा वर्गमूळ 5 आहे. मग याच्या मधातल्या संख्या कुठे गेल्या? या 1
ते 4च्या मधातल्या संख्या कोणत्या आहेत 2 आहे 3 आहे पण याचं वर्गमूळ माहित आहे का आपल्याला नाही माहित 4चं वर्गमूळ माहित आहे या 4चं वर्गमूळ माहित आहे आपल्याला बरोबर या 4चं वर्गमूळ काय आहे 2 आहे पण 3चं वर्गमूळ माहित आहे का नाही 2चं माहित आहे का नाही एक्झॅक्ट माहित नाही आपल्याला 9चं वर्गमूळ माहित आहे किती आहे 3 राईट आणि 16चं वर्गमूळ किती आहे 4 बरोबर आहे पण याच्या मधली संख्या 9 ते 16च्या मधली संख्या किती आहे याच्या 9च्या नंतर 10 येते 11 येते 12 येतात 13 येतात मग याचं वर्गमूळ माहित आहे का नाही माहित आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही त्याचं आन्सर हे असं येते म्हणजे ज्याचं वर्गमूळ निघत नाही त्या कोणत्या संख्या असतात त्या असतात इरॅशनल नंबर्स लक्षात आलं का तुमच्या ज्याचं वर्गमूळ निघत नाही त्या असतात इरॅशनल नंबर आणि ज्याचं वर्गमूळ निघते त्या असतात रॅशनल नंबर त्या असतात रॅशनल मग मी जर म्हटलं तुम्हाला ही संख्या सांगा ही रॅशनल नंबर आहे का इरॅशनल नंबर आहे रॅशनल नंबर आहे इरॅशनल आहे का नाही मी जर म्हटलं आमचा हा √5 आहे यात ही संख्या रॅशनल आहे का इरॅशनल आहे इरॅशनल आहे समजलं का एवढं मग ह्या संख्या ही संख्या सांगा इरॅशनल आहे ही इरॅशनल आहे आणि पाय जो पाय असते ना पायची किंमत आहे 3.14 1.92653 आणि याच्या पुढे अनंत आहे आपल्याला माहित नाही ही एंड होत नाही किंवा रिपीट पण होत नाही म्हणून अशा संख्येला म्हणतात या पायाच्या किमतीला इरॅशनल नंबर म्हणतात ठीक आहे ही सुद्धा एक इरॅशनल नंबर आहे पायची किंमत समजलं का तर ह्या लक्षात ठेवा ह्या अशा संख्या ज्या राहतात त्या इरॅशनल नंबर राहतात आणि जे वर्गमूळ ज्याचं वर्गमूळ निघत नाही त्या सुद्धा इरॅशनल नंबर असतात आता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी देतो फक्त त्याचा आपण क्लासिफाय करू की रॅशनल नंबर कोणते आणि इरॅशनल कोणते ठीक आहे